भाजप विधानसभा नेता निवड ही रविवारी होणार असल्याचं कळतंय। तर 2 तारखेला महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे। शपथविधी आधी अंतिम फॉर्म्युला जो आहे तो मुंबईतच ठरणार आहे। नवी चेहऱ्यांना संधी मिळणार आहे, तर अनुभवींना आता संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहेत, त्यांचं वाटप होणार आहे। भाजपचं मंत्रिमंडळ हे आता सर्वात तरुण मंत्रिमंडळ ठरणार आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडून। राहुल, 2 तारखेला महायुतीचा शपथविधी पार पडेल, त्याचबरोबर रविवारपर्यंत विधानसभा नेता निवड देखील होणार असल्याचं कळतंय। काय एकंदरीतच कसं तुम्ही याच्याकडे बघता आणि काय अपडेट? अगदी काल दिल्लीत पार पडलेल्या बैठकीनंतर आता जवळपास चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे। भाजप महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार आणि मुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती 2 तारखेला सोमवारी मुंबईत पार पडेल। या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर हे देखील मुंबईत दाखल होतात। या सोबतच भाजपचा विधानसभेचा नेता निवड या प्रक्रियेला देखील आता सुरुवात होईल आणि रविवारी या संपूर्ण प्रक्रियेविरोधात भाजपचे 2 निरीक्षक अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव हे मुंबईत दाखल होतील आणि भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलं जाईल। याचसोबत त्यांचा प्रमुख नेता मुख्य नेता जो आहे तो निवडला जाईल आणि यामधूनच आता भाजप महायुतीचा मुख्यमंत्री हा सोमवारी शपथ घेईल। यासोबतच भाजपच्या मंत्रिमंडळात यावेळी नव्यांना संधी तर जुन्यांना संघटनेची जबाबदारी हा फॉर्म्युला काम करताना दिसतोय आणि त्यामुळे भाजप सोबतच यंदाचं राज्याचं मंत्रिमंडळ हे महाराष्ट्राचं सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल अशी जी माहिती आहे ती आता समोर येते। एकंदरीत 50च्या आत असणारे 50% जास्त मंत्री या मंत्रिमंडळात राहतील आणि त्यानुसार अनेक दिग्गज मंत्र्यांना जोरदार धक्का या निमित्तानं बसू शकतो। खरंय, याकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू राहुल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।